नमस्कार, मी ॲडव्होकेट विजय वाळुंजकर. मित्रांनो, मागच्या खेपेला मी माझी एक कथा आलेली होती. त्यानंतर आज आपण दुसऱ्या कथेकडे वळणार आहोत. न्यायालयातल्या ज्या काही गमती जमती असतात, वकिलांच्या संदर्भातल्या, न्यायाधीशांच्या संदर्भातल्या किंवा पक्षकारांच्या संदर्भातल्या ज्या ज्या काही मजेशीर कथा असतात किंवा काही चुटके असतात, किस्से असतात, हृदयाला चटका लावणारे काही प्रसंग असतात, तर ते गोष्टी रूपाने मी आपल्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आज मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, उपपंतप्रधान आणि काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते, यांची एक तरुणपणातली कथा मला सांगावीशी वाटते. मित्रांनो, एक लक्षात घ्या की यशवंतराव चव्हाण यांचं व्यक्तिमत्व जे आपल्याला गेल्या मागच्या साधारण 85च्या आधी 40-45 वर्ष म्हणजे अगदी 1945-46 सालापासून जवळजवळ 84-85 सालापर्यंत ते केंद्रामध्ये वेगवेगळी खाती त्यांनी यशस्वीरित्या पेललेली होती. कधी ते कृषी मंत्री होते, कधी संरक्षण मंत्री होते, कधी गृहमंत्री होते, अगदी सरतेशेवटी ते उपपंतप्रधान या पदापर्यंत पोहोचले होते. एक सामान्य कुटुंबातील देवराष्ट्र हे त्यांचं गाव, सांगली जिल्ह्यातलंच एक गाव आहे. त्या देवराष्ट्र गावातील एका बेलीत असलेल्या पिताश्रींचा हा पुत्र बळवंतराव चव्हाण हे विटा कोर्टामध्ये बेलीत म्हणून कार्यरत होते. केवळ 8 ते 10 रुपये महिना पगाराच्या नोकरी करून विठाबाई, बळवंतराव आणि यशवंतराव आणि त्यांचे बंधू अशा चौघांचं हे एक कुटुंब होतं. अत्यंत हाल अपेष्टात त्यांनी दिवस काढले आणि सरतेशेवटी नावारूपाला आले. यशवंतरावांचं साहित्य, वाङ्मय, त्यांची विविध पुस्तकं याचं जर वाचन केलं तर पु ल देशपांडे त्यांच्याबद्दल असं म्हणायचे, हा मनुष्य एक वाट चुकलेला राजकारणी आहे. तो राजकारणी नव्हताच, तो कोण होता तर साहित्यिक होता. उत्कृष्ट साहित्य मराठी भाषेमध्ये त्यांनी, मराठी वाङ्मयामध्ये त्यांनी बरीच वेगवेगळी पुस्तकं लिहून भर टाकली. तर अशा या यशवंतराव चव्हाणांच्या बाबत सांगायचं झालं तर साधारण आपल्याला 1935-40चा काळ बघावा लागतो. साधारण यशवंतराव चव्हाण हे सन 40-41 साली कोल्हापूरला त्यांनी वकिलीची पदवी संपादन केली. 42 साल असेल कदाचित. या 42 साली यशवंतराव चव्हाणांनी वकिलीची परीक्षा पास झाल्यानंतर, उत्तीर्ण झाल्यानंतर उदरनिर्वाहासाठी वकिली करणं आवश्यक होतं. आता वकिली करायची म्हणजे कुठं करायची हा त्यावेळेला मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आवर्जून उभा राहिला. मग देवराष्ट्रापासून कराड हे तालुक्याचं ठिकाण होतं. त्यावेळेला सांगली जिल्हा नव्हता, सांगलीला सेशन कोर्ट नव्हतं. त्यामुळे जरी ते आत्ता जरी सांगली जिल्ह्यात असलं तरी देवराष्ट्र वगैरे जी आसपासची तासगाव तालुक्यातली जी गावं होती किंवा पलूस तालुक्यातली आत्ताचे म्हणून, या पलूस तालुक्यातील नागरिकांचा जास्तीत जास्त संबंध हा सातारा, कराड या भागातच होता. त्यामुळे यशवंतराव चव्हाणांनी वकिली व्यवसाय करायचं कराडमध्ये ठरवलं. तुलनात्मकदृष्ट्या कराड खर्चिक गाव नव्हतं, तालुक्याचं ठिकाण होतं, तिथून सातारा जवळच होतं. तर तरुण यशवंतराव यांनी वकिली करायचं ठरवलं. आता वकिली कुठं करायची? काही त्यांच्या स्नेहाने त्यांच्या मित्रांनी सांगितलं, सोमवार पेठ म्हणून एक कराडमध्ये आजही अस्तित्वात आहे. त्या सोमवार पेठेमध्ये कुलकर्णी नावाचे एक प्रसिद्ध वकील होते त्या काळातले, 1940च्या दशकातले. भरपूर त्यांना प्रॅक्टिस होतं, स्वतंत्र त्यांचा मोठं घर होतं आणि बऱ्याच पक्षकारांची घरापुढे रीग लागायची. आणि अशा या रोलिंग प्रॅक्टिस असणाऱ्या वकिलाकडे आपण प्रॅक्टिस केली तर आपल्याला वकिली व्यवसायामध्ये आपला जम बसवणं शक्य होईल, असा व्यावहारिक विचार करून यशवंतराव चव्हाणांनी त्या कुलकर्णी वकिलांच्याकडे उमेदवारी करायला सुरुवात केली. साधारण 42च्या दरम्यानची ही गोष्ट आहे. उमेदवारी करता करता त्यांना असं दिसून आलं त्यांचं काही गोष्टी हेतुपुरस्कर खोट्या कराव्या लागतात,
जे त्यांच्या मनाला पटत नाही. काही गोष्टी खऱ्या असल्या तरी त्या दडवून ठेवाव्या लागतात आणि खोट्या प्रकट कराव्या लागतात. ही गोष्ट त्यांना रुचत नाही. त्यामुळं यशवंतराव चव्हाण वकिली व्यवसायामध्ये बिलकुल रमले नाही आणि एक 2-3 वर्षातच त्यांनी वकिली व्यवसाय पूर्णतः सोडून राजकारणात उडी घेतली. साधारण 44-45 सालानंतर यशवंतरावांना मागं बघण्याचं काही कारणच पडलं नाही. उत्तरोत्तर त्यांची प्रगतीच होत गेली आणि जवळजवळ 85-86 सालापर्यंत यशवंतराव चव्हाण अत्यंत दिमाखानं राजकारणामध्ये एक तळपता तारा म्हणून चमकत होते. तर असे हे यशवंतराव ते जेव्हा संरक्षण मंत्री होते, त्यांचं वास्तव्य दिल्लीला होतं आणि यशवंतराव चव्हाणांचं एक वैशिष्ट्य होतं की त्यांच्याकडं संरक्षण मंत्री या नात्यानं जी संपूर्ण जगभरातून पत्र यायची, तारा यायच्या किंवा लेटर्स म्हणा, आंतरदेशीय म्हणा, वेगवेगळे पत्र ही यायची. तर त्याचं सॉर्टिंग करणं आणि त्यामधलं जे आवश्यक आहे म्हणजे संरक्षणा संदर्भातलं जे जी काही पत्र आहेत ती बाजूला करणं हे काम त्यांचं ऑफिस करत असे. पण यशवंतरावांनी त्यांच्या सेक्रेटरीला, त्यावेळेला राम प्रधान हे सेक्रेटरी होते, त्या राम प्रधानांना त्यांनी एवढंच सांगितलं होतं, प्रधान साहेब अत्यंत ते आपल्या सहकार्याशी सुद्धा आदरानं बोलत. कधीही त्यांनी दाम दौल किंवा मी मोठा आहे, मी असा आहे, कधीही अरेदावी वाटलं तसं बोलणं, घालून पण बोलणं हे त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही केलं नाही. तर राम प्रधानांना त्यांनी एकच सूचना दिली होती की सांगली, सातारा या भागातली कुणाचीही जरी पत्र आली तरी ती एकत्रात येऊन मला तुम्ही नेहमी वाचून दाखवा कुणाकडून तरी, आणि ज्या पत्रांची आणि त्या पत्रांची तातडीने दखल घ्या असा त्यांनी आदेशच दिलेला. साधारण हे साल असेल 77-78 साल असावं किंवा त्याच्या आधीचंही थोडंसं असेल, ज्या वेळेला ते संरक्षण मंत्री होते त्यावेळी. तर त्यावेळेला काय झालं, एक पत्र त्यांना मिळालं. तर रामप्रधान मी आता यशवंतराव चव्हाणांनी रामप्रधानला अशी सूचना दिली ती आपल्या सचिवांना की जर कराडच्या, सातारच्या, सांगलीच्या या भागातील कुठल्याही व्यक्तीचं जर पत्र आलं तर तातडीनं मला ते सांगा. त्याप्रमाणे एके दिवशी रामप्रधान यशवंतराव चव्हाण ज्या ठिकाणी विश्रांती घेत होते दिल्लीला आपल्या त्यांच्या बंगल्यामध्ये, तर त्यावेळेला एक पत्र कुलकर्णी नावाच्या वकिलांचं आलेलं आहे असं रामप्रधानांनी सांगितलं. यशवंतराव चव्हाण म्हणाले वाचा काय लिहिले ते पत्र जे होतं ते साधं एक 5 नवीन पैशाचं पोस्ट कार्ड. त्या 5 नवीन पैशाच्या पोस्ट कार्डवर उजव्या कोपऱ्यामध्ये एक लहानसा कुलकर्णी वकील कराड, सोमवार पेठ कराड आणि तारीख एवढाच मजकूर होता, बाकी काही नव्हतं. आणि खाली माननीय यशवंतरावजी चव्हाण वगैरे वगैरे हे सगळं. तर त्या पत्रातला आशय एक 4 ओळीचं पत्र होतं. एकेकाळी त्यांनी त्या पत्रात आपलं असं नमूद केलं, एकेकाळी माझ्याकडं आपण सहाय्यक म्हणून होता, आपल्याला माझी आठवण राहण्याचं काही कारणही नाही, काही गरजही नाही आहे, हे मी ओळखून आहे. परंतु आता माझ्या आयुष्याची ही संध्याकाळ सुरू आहे, मुलं मुली बायको कुणीही जवळ नाही, मी एकाकी जीवन गेली अनेक वर्ष जगत आहे आणि वकिली जवळजवळ पूर्णतः बंद केलेली आहे. उत्पन्नाचं माझ्याकडे कोणतंही कुठल्याही प्रकारचं साधन नाही. मुलगा कधी कधी पैसे पाठवतो, त्याच्यावर माझा उदरनिर्वाह चालू आहे. त्यावेळेला त्यांनी त्यात एकच वाक्य लिहिलेलं होतं की आता 12 तांबेंच्या कवितेमध्ये जसं लिहिलेलं आहे, संध्या छाया भिरोविती हृदया, आता मधूचे नाव कया कायताया, आगले नेत्र हे पहिलं तिरी, मधु मागशी माझ्या सख्यापरी. अशी माझी आता अवस्था झालेली आहे. एकच माझी इच्छा आहे की यदा कदाचित आपण सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात दौऱ्याला आला, आपण फार मोठे आहात आणि मी अशी अपेक्षा करणंही चुकीचं आहे, परंतु एक आयुष्यातली एक अंतिम माझी इच्छा आहे की आपण माझ्या या लहानशा पर्णकुटीत यावं, इथं आल्यानंतर आणि एक अर्धा कप चहा घेऊन जावा. या पलीकडे माझी काहीही इच्छा नाही आहे. माझी इच्छा आपण पूर्ण कराल
अशी मी आशा बाळगतो. मी हे माझं पत्र संपवतो असं त्यांनी ते पत्र लिहिलं. आणि खाली 80-85 वर्षाच्या माणसाने जशी थरथरत्या हातानं सही करावी त्याची त्यांनी सही केली. यशवंतराव चव्हाणांनी ते पत्र मागून घेतलं. यशवंतराव चव्हाणांनी ते पत्र मागून घेऊन यशवंतराव चव्हाणांनी स्वतः पुन्हा वाचलं. यशवंतरावांना जवळजवळ 40-45 वर्षापूर्वीचा आपला वकिलीच्या उमेदवारीचा काळ आठवला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि ते अश्रू त्या कुलकर्णी वकिलांनी पाठवलेल्या पत्रावर पडले. अत्यंत भावविभोर होऊन यशवंतरावांनी ह्याच्याकडे पत्र सुपूर्द केलं रामप्रधानांच्या. आणि रामप्रधानांना म्हटले, आपला सांगली, सातारा, कोल्हापूर इथे केव्हा दौरा आहे? त्यावेळेला जून-जुलै महिना होता. रामप्रधान म्हटले, आपला ऑक्टोबर-नोव्हेंबरला काँग्रेसच्या शिबिराचा कार्यक्रम आहे, त्यावेळेला आपल्याला जावं लागणार आहे आणि तुम्ही या काँग्रेसच्या शिबिरामध्ये मार्गदर्शन करणार आहात आणि त्याकरता आपल्याला सांगली, सातारा, कोल्हापूर या ठिकाणी जावं लागणार. ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. मला मात्र आठवण करा किंवा ज्या वेळेला आपला तिथं दौरा असेल आणि ज्या वेळेला कराड येईल त्यावेळेला मला आठवण करा. झालं. त्यानंतर साधारण ऑक्टोबरच्या दरम्यान यशवंतराव चव्हाण पुणे, त्यानंतर सातारा, सातारानंतर कराड आणि कराड नंतर इस्लामपूर, इस्लामपूर नंतर सांगली, सांगली नंतर मिरज असा त्यांचा दौरा आखण्यात आला. त्यावेळेला ते भारताचे संरक्षण मंत्री होते, हे लक्षात घ्यावं सगळ्यांनी. त्यांचा ताफा हा जवळजवळ त्यावेळेला 15 ते 20 गाड्या त्यांच्या पुढे आणि मागं, आणि प्रत्येक वेळेला पहिल्यांदा पायलट कार ही जायची. सगळं काही ठाकठीक आहे की नाही हे बघून मग पायलट कारच्या मागे हे 4-5 गाड्या, मग यशवंतरावांची गाडी, मग इतर गाड्या, मग पोलिसांच्या गाड्या वगैरे वगैरे असा तो ताफा पुण्याचं काम करून, पुण्याचं शिबिर अटेंड करून, सातारचं अटेंड करून ते वेगानं कराडच्या दिशेने आहे. योगायोगानं त्यांच्याबरोबर त्यांचे अगदी जवळचे मित्र शंतनुराव किर्लोस्कर त्यांच्या बरोबर त्यांच्या गाडीतच. शंतनुराव किर्लोस्कर, यशवंतराव चव्हाण आणि पुढच्या ह्याला रामप्रधान हे त्यांचे सचिव आणि ड्रायव्हर असे ते सगळेजण 4 गाडीत बसलेले होते. आणि कराड गाड्या ह्या सगळ्याच वेगात होत्या. सायरन वाजत होता. साधारण दुपारी काहीतरी 2-2:30-3ची वेळ होती. अचानक रामप्रधानांनी सांगितलं की आपल्याला, तुम्ही म्हणाल आता कराडला जायचं, आठवण करा. कराड गाव यायला थोडाच अवधी होता. बऱ्याचशा यशवंतराव चव्हाणांच्या कारच्या पुढे असलेल्या ज्या कार होत्या, कारण कराडला काही थांबण्याचं काही प्रयोजनच नव्हतं. गाड्या ह्या भराभर वेगानं सुटल्या, त्या इस्लामपूरच्या दिशेने जायला लागल्या. पण यशवंतरावांनी काय केलं, आपली गाडी ड्रायव्हरला सोमवार पेठेत न्यायचं आहे. कुठं? कराडच्या गावी. कराडच्या सोमवार पेठेत यशवंतराव चव्हाणांची गाडी गेल्यानंतर बाकीच्या ताफ्यातल्या गाड्या ज्या होत्या त्यांचे जे ड्रायव्हर होते सगळेच हबकले. आता हे काय प्रकार आहे, यशवंतराव चव्हाणांची गाडी तिकडे का वळली? त्यामुळं सर्व पायलट कार ते सगळे परत कराड शहरात आले आणि सोमवार पेठेत त्या कुलकर्णी वकिलांच्या घरापाशी यशवंतराव चव्हाणांची गाडी थांबली. यशवंतराव चव्हाण उतरले, शंतनुराव किर्लोस्कर उतरले, रामप्रधान उतरले आणि तडक ते त्या कुलकर्णी वकिलांच्या निवासस्थानी गेले. त्यावेळेला कुलकर्णी वकील जवळजवळ 85-86 वर्षाचे होते. त्याला थोडासा दम्याचा विकार होता. ते कडत होते. घरात कुणीही नव्हतं. सारखं ते आई ग आई ग आई ग असं कडत होते, असं म्हणत कडत होते. यशवंतराव चव्हाण गेले. त्यांनी पहिल्यांदा नतमस्तक झाले, त्यांना पाया पडले. अक्षरशः त्या खोलीमध्ये बसायला देखील खुर्च्या नव्हत्या. तिथंच काहीतरी करून कोणाकडे तरी आणून 2 खुर्च्या आणल्या. यशवंतराव चव्हाण बाजूला बसले, शंतनुराव बसले, रामप्रधान उभे. चहा द्यायला सुद्धा कोणी नव्हते. तेवढ्यात कुणीतरी इकडे तिकडे करून तिथे चहा आणला, चहा दिला. चहा दिल्यानंतर यशवंतराव चव्हाण म्हटले, कसं काय चाललंय? काय चाललंय म्हटले, काय करणार म्हटले, आता तर काय माझे कधी मी जातोय असं झालंय, कधी एकदा कंटाळलोय म्हटले आता या जीवनाला, कधी माझे डोळे मिटतील याची वाट बघतोय. असं काही अभद्र बोलू नका कुलकर्णी साहेब, यशवंतराव त्याला समजूतीने सांगितलं. आणि शंतनुरावकडे बोल केले. शंतनुराव, उद्यापासून यांना तुमच्या कारखान्याची लिगल ऍडवायझर म्हणून नेमणूक करायची आणि यांना महिना 5,000 रुपये तुमच्या कारखान्यातून हे हयात असेपर्यंत मिळतील ही व्यवस्था करायची. शंतनुराव किर्लोस्करने तातडीने त्याची नोंद घेतली. त्यावेळेला ते कुलकर्णी महाशय काय म्हणाले, आता वयाच्या 85 वर्षी या कारखान्याला मी काय सल्ला देणार आहे? तर त्यावेळेला यशवंतराव चव्हाण हे काय म्हणाले, तुम्ही सल्ला द्यायचा नाही आहे किंवा तुम्हाला कोण विचारायला येतही नाही आहे, फक्त कारखान्याच्या हिशोबामध्ये ते 5,000 गेले कुठं ही अडचण राहू नये
तर त्या खात्यात तुमचे 5,000 तुमच्या नावानं 5,000 पडले पाहिजे, यासाठी म्हणून सल्लागार सल्ल्याची फी म्हणून दरमहा 5,000 हे द्यायची व्यवस्था. तर त्यावेळेला त्या कुलकर्णी वकिलाच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला. तर हे राजकारणी यशवंतराव चव्हाण किती भाव विभोर आणि किती भावना प्रधान आणि हळव्या मनाचे होते याचं प्रत्यंतर येतं. म्हणून त्यांना सुहृदयी यशवंतराव या शीर्षकाखाली मी ही कथा आपल्याला सांगत आहे. आपल्याला ही कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.